लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी व जत शहरांच्या विकासाला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे. आमदार गोपीचंद पडळकर. जत येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभाचा नारळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते येथील चिंगीबाबा मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की जत शहरातील मायबाप जनतेला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की जत शहराच्या सर्वांगीण विकासाचा चेहरामोहरा बदलणारी, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे, असे सांगून पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. ह्यावेळी सर्व उमेदवार तसेच मोठ्या प्रमाणात मतदार उपस्थित होते, तर महिला मतदारांची संख्या उत्स्फूर्त दिसून आली. वेधडक न्यूजसाठी मुख्य संपादक मुकेश पंचोड. निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जत नगरीचं आराध्य दैवत चिंगीबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिंगीबाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अडवी साहेब त्यांच्यासोबत 1 ते 11 प्रभागातील 23 उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जत शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे. चिंगीबाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे. कारण चिंगीबाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालट कोण करू शकतात, तर ते डॉक्टर अडवी साहेब आणि त्यांची टीम 23 जणांची हे पूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलू शकते. आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे. जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे. जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी, जत शहराचा विकासात्मकदृष्ट्या चेहरामोहरा बदलणारी, जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं. जे लोक काँग्रेसमध्ये आहेत, जी लोक राष्ट्रवादीत आहेत, त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या. 23 आणि नगराध्यक्ष असे 24 उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत, अशी तुम्हा सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे.